लोक चुकीच्या पद्धतीने दत्तभक्ती करत आहेत, कोणी सांगत नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. मूळ गाभा विसरलो का? आज सगळीकडे दत्तभक्तीचा पूर आलाय, पण आपण नेमका मार्ग चुकत आहोत का? आपण गुरूंना फक्त चमत्कारी देव म्हणून पाहतोय, पण ते परमतत्व आहेत हे विसरलो आहोत. केवळ पोथी वाचणे किंवा उपवास करणे म्हणजे भक्ती नाही. दत्त महाराजांनी निसर्गातील 24 गुरूंकडून शिकवण घेतली. आपण मात्र स्वतःच्या अहंकाराला कुरवाळत बसलो आहोत. ही भक्ती नाही, तर ही एक प्रकारची देवाशी केलेली देवाणघेवाण झाली आहे. या सिरीजमध्ये आपण पाहणार आहोत की आपण नक्की कुठे चुकत आहोत. जर तुम्हाला खरंच दत्तकृपा हवी असेल तर हे सत्य ऐकावेच लागेल. भाग 2. कर्मकांड की शुद्ध भाव. लोकांना वाटतं तासनतास जप केला किंवा विशिष्ट रंगाचे कपडे घातले की दत्त प्रसन्न होतील. पण थांबा, गुरुचरित्रात कुठेही बाह्य अवडंबराला महत्त्व दिलेले नाही. लोक अनुष्ठानाच्या नावाखाली स्वतःच्या शरीराला आणि मनाला कष्ट देतात, पण अंतरातला द्वेष, मत्सर आणि लोभ सोडत नाहीत. जोपर्यंत तुमचं मन निर्मळ नाही तोपर्यंत कितीही तीर्थयात्रा केल्या तरी दत्त भेटणार नाहीत. भक्ती ही प्रदर्शनाची वस्तू नाही, ती अंतरीची ओढ आहे. आपण मंत्राच्या संख्येवर लक्ष देतो, पण त्यातील भाव विसरतो. खरी भक्ती ही कर्मात असते, केवळ जपमाळेत नाही. हे समजून घेणे काळाची गरज आहे. भाग 3. भीतीपोटी केलेली भक्ती. अनेक जण दत्त महाराजांना घाबरतात. उपास चुकला तर काही वाईट होईल का? किंवा सेवेत चूक झाली तर दंड मिळेल का? हा विचार चुकीचा आहे. दत्तगुरू हे आईच्या मायेचे प्रतीक आहेत. आई कधी मुलाच्या चुकीवर कोपत नाही, तर त्याला सुधारते. भीतीपोटी केलेली भक्ती कधीच फळाला येत नाही. प्रेमापोटी केलेली सेवा हीच खरी सेवा. जर तुमच्या मनात भीती असेल तर तुम्ही गुरूंना ओळखतच नाही. ते ब्रह्मांड नायक आहेत. त्यांना तुमच्या नैवेद्याची नाही, तर तुमच्या निस्वार्थ प्रेमाची भूक आहे. भीती सोडा आणि विश्वासाने हात धरा. भाग 4. चमत्कारांच्या मागे धावणे. आजकाल लोक दत्त महाराजांकडे फक्त चमत्कार बघण्यासाठी किंवा समस्या सुटण्यासाठी जातात. कुणाला नोकरी हवी असते, कुणाला लग्न करायचे आहे, पण ही भक्ती नसून मागणी आहे. दत्त महाराज हे मुक्ती देणारे आहेत, फक्त भक्ती देणारे नाहीत. आपण त्यांना फक्त संकट निवारक म्हणून वापरतोय. जेव्हा संकट येतं तेव्हाच गुरु आठवतात. हे दुर्दैव आहे. त्यांनी दिलेली शिकवण जगण्यापेक्षा आपण त्यांच्याकडून काय मिळेल याकडे जास्त लक्ष देतो. लक्षात ठेवा, चमत्कार बघणारा फक्त तमाशा पाहतो, पण तत्त्व जाणणाराच खरा भक्त होतो. चमत्कारांपेक्षा त्यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवा. भाग 5. गुरुचरित्राचा चुकीचा अर्थ. गुरुचरित्र हा केवळ पारायणासाठी नाही, तर तो आचरणात आणण्यासाठी आहे. आपण 7 दिवसात ग्रंथ संपवतो, पण त्यातील एकही ओवी आयुष्यात उतरवत नाही. ग्रंथ वाचताना आपण स्त्री पुरुष भेदाभेद किंवा जातीवादाचे चुकीचे अर्थ काढतो. वास्तविक दत्त महाराजांनी सर्वांना सारखं मानलं आहे. आपण शब्दांच्या जाळ्यात अडकलो आहोत आणि त्यातील बोध विसरलो आहोत. वाचण्यापेक्षा वाचलेलं जगणं हीच खरी गुरुसेवा आहे. नुसतं पारायण करून पुण्य मिळेल या भ्रमात राहण्यापेक्षा त्यातील तत्त्वज्ञान अंगीकारा, तरच तुमच्या आयुष्यात खरं परिवर्तन घडेल आणि गुरुकृपा खऱ्या अर्थाने होईल. भाग 6. अहंकार आणि भक्ती. मी किती सेवा केली, मी किती वेळी गाणगापूरला गेलो. हा मीपणा म्हणजे भक्तीतील सर्वात मोठा अडथळा आहे. दत्तभक्तीमध्ये अहंकार गळून पडणं अपेक्षित असतं, पण आज अनेक भक्त आपल्याच सेवेचा गर्व करतात, इतरांना कमी लेखतात किंवा स्वतःला मोठे भक्त समजतात.
जिथे अहंकार असतो तिथे दत्त नसतात. महाराजांनी स्वतःला दिगंबर रूप धारण केले, जे वैराग्याचे प्रतीक आहे. आपण मात्र सोन्याची वलय आणि मानाच्या शोधात आहोत. जोपर्यंत आपण शून्यात विलीन होत नाही तोपर्यंत दत्ततत्व आपल्याला समजणार नाही. भक्तीत नम्रता नसेल तर ती केवळ एक पोकळ क्रिया ठरते. भाग 7. सोशल मीडिया आणि दिखावा. आजकाल भक्तीचा ट्रेंड झाला आहे. मंदिरात जाऊन फोटो काढणे, स्टेटस ठेवणे यातच तरुण पिढी अडकली आहे. भक्ती ही अत्यंत खाजगी आणि अंतर्मुख करणारी गोष्ट आहे. आपण जगाला दाखवण्यासाठी दत्तभक्त झालो आहोत का? रील्स बनवण्यासाठी केलेली आरती ही सेवा नाही. दत्त महाराज अंतर्यामी आहेत. त्यांना तुमचा कॅमेरा नाही तर तुमचं हृदय दिसतं. दिखाव्याच्या भक्तीमुळे आपण मूळ आनंदापासून वंचित राहतोय. शांत बसून डोळे मिटून त्यांचं नामस्मरण करणं यात जो आनंद आहे तो लाईक्स आणि कमेंट्समध्ये नाही. दिखावा सोडा आणि अंतरंगात गुरूंला शोधा. भाग 8. अंधश्रद्धा आणि फसगत. दत्तगुरूंच्या नावाने आज अनेक ठिकाणी लोकांची फसवणूक होत आहे. अमुक तोडगा करा, तमुक विधी करा असे सांगून लोकांच्या भीतीचा फायदा घेतला जातो. दत्त महाराज अत्यंत साधे आहेत. त्यांना महागड्या विधींची गरज नसते. स्मर्तुगामी म्हणजे केवळ स्मरण केल्यावर धावून येणारे ते दैवत आहेत. पण आपण मध्यस्थांच्या जाळ्यात अडकतो. कोणत्याही बाबाबुवांच्या नादी लागण्यापेक्षा स्वतःच्या अंतरात्म्याचा विचार करा. तुमची श्रद्धा जितकी शुद्ध असेल तितका अनुभव प्रबळ असेल. अंधश्रद्धेमुळे आपण देवाला लांब ढकलतो आणि भोंदूगिरीला जवळ करतो. सावध व्हा. दत्तभक्ती ही बुद्धीच्या पलीकडची असली तरी ती विवेकहीन नाही. भाग 9. निसर्ग आणि दत्त. दत्त महाराजांनी प्राण्यांना, पक्ष्यांना आणि अगदी पंचमहाभूतांना आपले गुरु मानले. पण आजचे दत्तभक्त निसर्गाचा किती सन्मान करतात. नद्यांमध्ये कचरा टाकणे, झाड तोडणे आणि प्राण्यांचा छळ करणे. हे करून आपण दत्तभक्त कसे होऊ शकतो? प्रत्येक जीवात दत्त पाहायला शिका. निसर्गाची सेवा हीच खरी दत्त सेवा आहे. जर तुम्ही एका भुकेल्या कुत्र्याला भाकरी देऊ शकत नसाल तर मंदिरात जाऊन नैवेद्य दाखवण्याचा काहीच अर्थ नाही. दत्ततत्व सर्वव्यापी आहे. निसर्गाशी नातं जोडणं म्हणजे गुरूंशी नातं जोडणं होय. पर्यावरणाचं रक्षण करा हीच आजच्या काळातील सर्वात मोठी गुरुदक्षिणा ठरेल. भाग 10. कौटुंबिक जबाबदारी आणि भक्ती. अनेक लोक घरादाराकडे दुर्लक्ष करून कुटुंबाला वाऱ्यावर सोडून भक्तीचा मार्ग धरतात. हे पूर्णपणे चुकीचं आहे. दत्त महाराजांनी कधीच आपली कर्तव्य सोडून पळायला सांगितले नाही. आपल्या घरातील आई वडील, पत्नी, मुलं हेच तुमचे पहिले गुरु आहेत. त्यांची सेवा सोडून तीर्थक्षेत्राला जाण्यात काहीच पुण्य नाही. ज्या घरात प्रेम आणि शांतता आहे तिथेच दत्तांचा वास असतो. जबाबदारी टाळून केलेली भक्ती ही केवळ पळवाट आहे. संसारात राहून आपली कर्तव्य पार पाडून जो ईश्वराचे स्मरण करतो तोच खरा साधक. तुमच्या कृतीतून आणि प्रेमातून तुमची भक्ती सिद्ध करा. भाग 11. नामस्मरणाचे शास्त्र. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे केवळ शब्द नाहीत, ते एक प्रचंड ऊर्जेचे स्तोत्र आहे. पण आपण हे नाम घेताना आपलं मन कुठे असतं? पोपटपंचीसारखं नाम घेण्यापेक्षा एकदाच पण पूर्ण एकाग्रतेने घेतलेले नाव जास्त प्रभावी असते. नामाचा उच्चार करताना त्यातील स्पंदने अनुभवली पाहिजेत. आज लोक धावपळीत जप उरकतात. नामस्मरण म्हणजे देवाला हाक मारणे आहे. ती हाक अर्थ असावी लागते. जेव्हा नामात मन रमतं तेव्हाच बुद्धी स्थिर होते. शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि शांतचित्ताने केलेले नामस्मरणच तुम्हाला आत्मसाक्षात्कारापर्यंत नेऊ शकते. नामात स्वतःला विसरून जा. भाग 12. स्त्री आणि दत्तभक्ती. समाजात एक चुकीचा समज पसरवला गेला आहे की स्त्रियांनी दत्त महाराजांची भक्ती करू नये किंवा गुरुचरित्र वाचू नये. हे पूर्णतः खोटं आहे. आत्म्याला कोणतेही लिंग नसते.
दत्त महाराज हे करुणेचे सागर आहेत, जे आपल्या लेकींना कसे दूर करतील. अनुसया मातेच्या पोटी ज्यांनी जन्म घेतला ते स्त्रियांचा अनादर कसा करतील. भक्तीवर सर्वांचा समान अधिकार आहे. अशा चुकीच्या परंपरांना थारा देऊ नका. तुमची श्रद्धा महत्त्वाची आहे, नियम नाही. स्त्रियांनी संकोच न बाळगता मनापासून दत्तसेवा करावी. गुरु कधीही भेदभाव करत नाहीत, ते फक्त भक्ताचा भाव पाहतात. ही भीती मनातून काढून टाका. भाग 13. खरी दत्तभक्ती म्हणजे काय? शेवटी खरी दत्तभक्ती म्हणजे काय? तर ती आहे मानवता. दुसऱ्याचे दुःख पाहून ज्याचे डोळे पाणवतात, तो कठीण प्रसंगात कोणाच्या तरी उपयोगी पडतो, तोच खरा दत्तभक्त. दत्त म्हणजे दिलेले. त्यांनी स्वतःला विश्वासाठी अर्पण केले आहे. आपणही आपल्या आयुष्यात काहीतरी देण्याची वृत्ती ठेवावी. भक्ती ही पोथी किंवा माळेत अडकून न राहता ती आपल्या वागण्या बोलण्यातून दिसली पाहिजे. चला तर मग चुकीच्या पद्धती सोडून खऱ्या आणि शुद्ध दत्तभक्तीकडे वळूया. गुरुदेव दत्त. हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवा आणि खऱ्या भक्तीचा मार्ग प्रशस्त करा. हीच आपली गुरुसेवा ठरेल.